नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ पाटील सरांच्या तात्यांचा ठोकळा या पुस्तकामधील इतिहास या विषयावरील आधुनिक भारताचा इतिहास म्हणजेच ब्रिटिश काळातील जो इतिहास होता तर त्या काळामध्ये काही महत्त्वपूर्ण संस्था स्थापन करण्यात आलेल्या होत्या। त्या संस्था आणि त्यांचे संस्थापक यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली संस्था आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल। आता या संस्थेची स्थापना कधी झाली होती तर 1784 ला या संस्थेची स्थापना झाली होती आणि ती केली होती विल्यम जोन्स या संस्थेचे संस्थापक होते। पुढची संस्था आहे मानव धर्म सभा। या मानव धर्म सभेची स्थापना कधी झाली होती तर 1844 ला झाली होती आणि ती सुरत या ठिकाणी स्थापना झालेली होती। या संस्थेचे संस्थापक होते दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मंछाराम हे या संस्थेचे संस्थापक होते। पुढची संस्था आहे सायंटिफिक सोसायटी। या सायंटिफिक सोसायटीची स्थापना झाली होती 1865 ला आणि याचे संस्थापक होते सय्यद अहमद खान। पुढची संस्था आहे विधवा विवाहोत्तेजक मंडळ। या विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना झाली होती 1865 ला पुणे या ठिकाणी आणि याचे संस्थापक होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। त्याच्यानंतरची संस्था आहे भारतीय ब्राह्मो समाज। या भारतीय ब्राह्मो समाजाची जी स्थापना आहे ती 1866 मध्ये झाली होती आणि त्याचे संस्थापक होते केशवचंद्र सेन। त्याच्यानंतरची संस्था आहे प्रार्थना समाज। या प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती 1867 मध्ये आणि त्याचे संस्थापक होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग व त्यांचे सहकारी। त्याच्यानंतरची संस्था आहे पुना असोसिएशन आणि सार्वजनिक सभा। आता या पुना असोसिएशनची स्थापना झाली होती 1867 ला आणि सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती 1870 ला। या सार्वजनिक सभेची स्थापना पुणे या ठिकाणी झाली होती आणि या दोन्हींचे जे संस्थापक होते ते होते गणेश वासुदेव जोशी आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। त्याच्यानंतरची संस्था आहे इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन। या संस्थेची स्थापना झाली होती 29 ऑक्टोबर 1870 ला आणि याचे संस्थापक होते केशवचंद्र सेन। पुढची संस्था आहे मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज। याची स्थापना झाली होती 1875 ला आणि याचे संस्थापक होते सय्यद अहमद खान। त्याच्यानंतरची संस्था आहे थिओसॉफिकल सोसायटी। या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली होती 17 नोव्हेंबर 1875 मध्ये आणि ठिकाण आहे न्यूयॉर्क आणि याचे संस्थापक होते कर्नल हेनरी स्टील अल्कॉट आणि मॅडम हेलेना ब्लॅव्हस्की ज्या रशियाच्या होत्या। पुढची संस्था आहे नवविधान समाज आणि याची स्थापना झाली होती 1880 ला आणि यांचे संस्थापक होते देवेंद्रनाथ टागोर। पुढची संस्था आहे मद्रास महाजन सभा। या मद्रास महाजन सभेची स्थापना झाली होती 1884 मध्ये आणि याचे संस्थापक होते जी सुब्रमण्यम अय्यर, पी आनंदात चार्लू आणि एम वीरराघवचार्य। पुढची संस्था आहे इंडियन नॅशनल युनियन। याची इंडियन नॅशनल युनियनची स्थापना झाली होती 1884 मध्ये आणि संस्थापक होते ॲलन ऑक्टेवियन ह्यूम। पुढची संस्था आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आणि याची स्थापना झाली होती 1885 मध्ये आणि संस्थापक आहे फिरोजशाह मेहता। त्याच्यानंतरची संस्था आहे सामाजिक परिषद। याची स्थापना झाली होती 1887 ला आणि संस्थापक होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। पुढची संस्था आहे इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशन आणि याची स्थापना झाली होती 1888 ला आणि संस्थापक आहे सय्यद अहमद खान व राजा शिवप्रसाद सिंह। त्याच्यानंतरची संस्था आहे औद्योगिक परिषद। याची स्थापना झाली होती 1890 मध्ये आणि संस्थापक होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। त्याच्यानंतरची संस्था आहे रामकृष्ण मिशन। याची स्थापना झाली होती 1 मे 1897 ला
आणि संस्थापक होते स्वामी विवेकानंद. पुढची संस्था आहे मित्रमेळा. आता या मित्रमेळा संस्थेची नंतर रूपांतर कशात झालेले आहे तर अभिनव भारतमध्ये झालेले होते. या मित्रमेळा संस्थेची स्थापना झाली होती 1 जानेवारी 1900 मध्ये आणि नंतर याचे रूपांतर अभिनव भारत या संस्थेमध्ये झाले आणि त्याची स्थापना 1904 मध्ये झाली आणि या संस्थांचे संस्थापक होते विनायक दामोदर सावरकर. पुढची संस्था आहे श्री नारायण धर्म परिपालन योगम, SNDP शॉर्ट फॉर्म आहे आणि ही संस्था स्थापन झाली होती 7 जानेवारी 1903 रोजी. याचे संस्थापक होते नारायण गुरु, त्याच्यानंतर डॉ. पद्मनाभन पालपू. पुढची संस्था आहे भारत सेवक समाज. भारत सेवक समाजाची स्थापना झाली होती 1905 मध्ये आणि संस्थापक होते गोपाळकृष्ण गोखले. त्याच्यानंतरची संस्था आहे हिंदू महासभा. या हिंदू महासभेची स्थापना झाली होती 1915 आणि संस्थापक होते पंडित मदन मोहन मालवीय. पुढची संस्था आहे काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी. तर या संस्थेची स्थापना झाली होती 1920 मध्ये आणि संस्थापक होते लोकमान्य टिळक. पुढची संस्था आहे बहिष्कृत हितकर्णी सभा. या बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना झाली होती 20 जुलै 1924 आणि संस्थापक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतरची संस्था आहे समता सैनिक दल. या समता सैनिक दलाची स्थापना झाली होती 20 जुलै 1924 आणि संस्थापक देखील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढची संस्था आहे हरिजन सेवक संघ. या हरिजन सेवक संघेची स्थापना झाली होती 30 ऑक्टोबर 1932 मध्ये आणि संस्थापक होते महात्मा गांधी. पुढची संस्था आहे फॉरवर्ड ब्लॉक. याची स्थापना झाली होती 22 जून 1939 मध्ये आणि संस्थापक होते सुभाषचंद्र बोस. त्याच्यानंतरची संस्था आहे आझाद हिंद सेना. या आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती 1942 मध्ये आणि संस्थापक होते रासबिहारी बोस. त्याच्यानंतरची संस्था आहे वुमन्स इंडियन असोसिएशन. या वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना झाली होती 1917 मध्ये आणि संस्थापक होते ॲनी बेझंट. त्याच्यानंतरची संस्था आहे नॅशनल कौन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया. याची स्थापना झाली होती 1923 मध्ये आणि संस्थापक होते लेडी मेहराबाई टाटा. पुढची संस्था आहे ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स. याची स्थापना झाली होती 1927 मध्ये आणि संस्थापक होते मार्गारेट कझिन्स. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण ब्रिटिश काळातील ज्या महत्त्वाच्या संस्था आणि त्यांचे संस्थापक पाहिलेले आहेत. तर यावर तुम्हाला भरपूर वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि इथून पुढेही विचारले जाऊ शकतात. तर याचं तुम्ही रिव्हिजन करून ठेवा. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.